वास्तुशास्त्र पाहताना दिशा बघतो आपण, पण खरं समाधान मिळतं वर्तन बघितल्यावर. नमस्कार मित्रांनो. घर म्हणजे चार भिंती नाही. घर म्हणजे आपल्या मनाची, आपल्या प्रेमाची आणि एकमेकांच्या सोबतीची जागा असते. घरात आपण एवढं काही करतो, सुंदर इंटिरियर, फेंगशुई वस्तू, वास्तुशास्त्राचे उपाय, पण तरीही घरात शांती नाही, समाधान नाही. का बरं? कारण घर फक्त आनंदी असणं पुरेसं नाही, समाधानी असणं गरजेचं आहे. आनंद तो क्षणिक असतो, एखाद्या मिठाईसारखा, जी जिभेवर विरघळते, पण समाधान ते आपल्या आत्म्याला गवसलेलं गोड तृप्तीचं सरबत असतं. साखर, मीठ, लिंबू तिघही वेगळे, पण एकत्र आले, मिसळले आणि निर्माण झालं एक मधुर रुचकर सरबत. त्याचप्रमाणे घरातले सर्वजण वेगवेगळ्या स्वभावाचे, पण जेव्हा एकमेकांशी एकरूप होतात तेव्हा घर होतं स्वर्ग. पती पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत, तेव्हा निर्माण होतो आत्मिक संवाद, विश्वासाचा पूल आणि आतुरतेचं प्रेम. कारण आई वडिलांचं प्रेमाचं नातं हेच मुलांच्या मनात घर करतं. पण आईचा कडवट चेहरा, वडिलांचा आरडाओरडा हे मुलांच्या मनात खोल घाव करतात. आणि मग आपण म्हणतो वास्तू दोष आहे. अरे दोष वास्तूचा नाही, दोष आहे वर्तनाचा. मग खरं वास्तुशास्त्र काय असतं? लाखो रुपये खर्च करून मुठभर लोकांकडून शांती विकत घेता येत नाही. खरी शांती, खरी सकारात्मक ऊर्जा ती येते प्रेमातून, समंजस वागणुकीतून आणि संस्कारातून. घरातील वडीलधाऱ्यांनी सक्रिय राहावं. निवृत्ती म्हणजे निष्क्रियता नाही, ती नवसंजीवनी आहे. आणि मुलांनी वडीलधाऱ्यांशी प्रेमाने वागावं. त्यांच्या चुका नाही, त्यांचा इतिहास पाहावा. आणि सुना, अहो त्या तर आपलं घर सोडून आपलं मानलं म्हणून आले आहेत. त्यांना आपलंसं केलं, समजून घेतलं तर घरातला प्रत्येक कोपरा मंदिरासारखा पवित्र होईल. मग घरातील पावित्र्य जपण्यासाठी घरात मेणबत्त्या फुंकून आणि डोक्यावर कचरा पाडून घेऊन वाढदिवसाचा धांगडधिंगा करण्यापेक्षा मुलांचे निरांजन ओवाळून औक्षण करावे. भोजनाची वेळी, जेवणाची वेळी आनंदी वातावरण ठेवावे. पत्नी जेवली का विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप संयमाने बोलावं. एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात. एक जण चिडला तर दुसऱ्याने शांत बसावं. अहो पहा ना, गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसं सारं शांत होईल. मग कसं असावं घर? घरात चालताना पाय आपटू नयेत, भांडी आपटू नयेत. शब्द शांत, मधुर आणि समजूतदार असावेत. संवाद असावा, वाद नाही. प्रेम असावं, अपेक्षा नाही. सहनशीलता असावी, संशय नाही. म्हणूनच मित्रांनो, तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ञ आणि करा आपली वास्तुदेवता प्रसन्न. रेखा नाही, रंग नाही, दिशा नाही, फक्त प्रेम, समजूत आणि नम्रता हेच खरं घराचं वास्तुशास्त्र. पुरुषांनी घरात नीटनेटके राहावं. सतत फक्त बायकांनी सदाफुलीसारखे टवटवीत राहावं ही अपेक्षा बरोबर नाही. आणि अशी राहते समाधानी वस्तू. आणि म्हणूनच आता दीप भव म्हणजे स्वतःचा प्रकाश व्हा. स्वयं दीप भव, स्वतः आपल्या घराला उजळवा. कारण समाधानी वास्तू तयार होते जेव्हा आपण समाधान पेरतो. अहो बोलायचं राहिले एक आहे, आपलं घर हेच आपल्या खऱ्या अर्थानं तीर्थ आहे. वास्तुशास्त्रात नको जायला, वर्तनशास्त्रात जाऊया. आणि शेवटी एकच मनापासून सांगतो, घरात जर सुख हवं असेल ना तर सजावट करा, पण समाधान हवं असेल तर वर्तन सजवा. जिथं प्रेम, समजूत, नम्रता आणि आदर असतो तिथं देव आपोआप वास करतो. आपलं घर हीच आपली तीर्थभूमी आहे. म्हणूनच वास्तुशास्त्राच्या दिशा बघण्याआधी आपल्या वर्तनाच्या दिशा ठरवा. आणि मित्रांनो, ही गोष्ट तुमच्या मनाला जर भिडली असेल तर एक छोटं काम करा. हा व्हिडिओ आपल्या परिवारात, मित्रमंडळीमध्ये शेअर करा. जिथं घर आहे तिथे ही भावना पोचलीच पाहिजे. आणि अशाच जीवनाला स्पर्श करणाऱ्या विचारासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग समाधान पेरा, समाधान जिंका. नमस्कार. रामकृष्ण हरी.